माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली ओ ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा येड लागलं पाहिजे, प्रत्येकाला येड लागलं पाहिजे, पण चांगलं येड लागलं पाहिजे. जसं त्या दादांना लागलंय, त्या बाबांना लागलंय, त्या बाबांना लागलंय, तिथल्या सेवेकरींना लागलंय, तसं येड लागलं पाहिजे. अरे वेड लागावं त्या भगवंताचं. वेड लागल्याशिवाय कोणतीच गोष्ट प्राप्त होत नाही. तुम्हाला जर एखादी गोष्ट प्राप्त करून घ्यायचं असेल ना, तर त्याचं येड लागल्याशिवाय ती गोष्ट प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून येड लागलं पाहिजे, पण चांगल्या गोष्टीचं येड लागलं पाहिजे, वाईट गोष्टीचं येड नाही लागलं पाहिजे. वेड लागलं पाहिजे भगवंताचं, स्वामींचं वेड लागलं पाहिजे, नागेश्वराचं वेड लागलं पाहिजे, गणपती बाप्पा शेजारीचं त्यांचं वेड लागलं पाहिजे, माऊलींचं वेड लागलं पाहिजे. आपल्याला वेड लागतं, पण ते वेड लागत नाही. आपल्याला भलतंच वेड लागतं. केळीवाली नार सांगा त्याच्यामुळे जगाचं वाटळ झालं. आचार राहिला नाही, विचार राहिला नाही, जगाचं वाटळ झालं. माऊली त्या गोपिकांना वेड लागलं होतं, तसं आपल्याला वेड लागलं पाहिजे. तेरे बंसी के नादे दीवानी बनी, तेरे बंसी के नादे दीवानी बनी, तेरे बंसी के नादे दीवानी बनी, तेरे बंसी के नादे दीवानी बनी. पाँव में कंगन हाथों में पायल, पायात बांगड्या हातात पैंजण, पायात बांगड्या हातात पैंजण, सिर को मैं साड़ी लिपटने लगी, तेरे बंसी के नादे दीवानी बनी, तेरे बंसी के नादे दीवानी बनी. स्वामी समर्थ. जवा दिसतय तुझं रूपड, मला वारकरी झालं सारखं वाटतंय. जवा दिसतय तुझं रूपड, मला वारकरी झालं
तुझं रूपड मला वारकरी झाल्यासारखं वाटतंय जेव्हा दिसया तुझं रूपड मला वारकरी झाल्यासारखं वाटतंय. असं येड लागलं पाहिजे, पण आपल्याला असं येड लागत नाही. आणि येड लागायचं वय म्हणजे हे खरं वय आहे. येड लागलं पाहिजे, प्रत्येकाला येड लागतंच. कोणाला कशाचं वेड असेल, पण तुम्हाला खरं सांगू का, वेड लागावं त्या भगवंताचं, वेड लागावं माझ्या छत्रपती संभाजीराजांचं, वेड लागावं माझ्या छत्रपती शिवाजीराजांचं. आपण साध्या राष्ट्रात जन्माला आलेले नाहीये, लक्षात असू द्या. इथं जन्मलेल्या प्रत्येकाच्या रक्ताचा कणाना कण हा शूरवीर मावळे संत विचाराने भरलेला असला पाहिजे. आपण साध्या राष्ट्रात जन्माला आलेले नाहीये. ज्यांनी वयाच्या 16 वर्षी स्वतःच्या बोटातलं रक्त शंभू महादेवाला अर्पण करून स्वराज्याचं तोरण बांधलं, त्या छत्रपती शिवाजीराजांच्या मातीतले आपण माणसं विचार करा. ज्यांनी वाल फाडला, ज्यांनी 40 दिवस, आत्ताच परवा दिवशी त्यांचं बलिदान दिन साजरा झाला, ज्यांनी 40 दिवस त्या यमाशी झुंज लढले, माझे छत्रपती शंभूराजे. ज्यांनी वाघ फाडला, ज्यांनी शंभूराजे, त्या शंभूराजांच्या मातीतले माणसं आहे. ज्यांनी एकट्याने खिंड लढून दिली, त्या बाजी प्रभूंच्या मातीतले माणसं आहे. आपण विचार करा, अरे ज्यांनी स्वतःच्या मुलाचं लग्न बाजूला ठेवून कोंडाणा जिंकायला गेला, त्या तानाजीच्या मातीतले आपण माणसं आहे. विचार करा, ज्यांनी मुलीचा मुलगा केला, ज्यांची ज्ञानेश्वरी जगाला सांगितली, ज्ञान होय मोडा आधी मूर्खाच्या दगडा, ज्यांनी निर्भीक जीव भिंत चालवली, त्या माऊली ज्ञानेश्वरांच्या मातीतले आपण माणसं आहे. लक्षात असू द्या, ज्यांचा गाथा 14 दिवस पाण्यावर तरंगला, ज्यांचा गाथा जगाला 5वा वेद म्हणून मान्य ठरला, अशा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या मातीतले आपण माणसं आहे. लक्षात असू द्या, आज आपल्याला माळ घालायला जीवावर आलं, आज आपल्याला माणूस म्हणून जगायचं जीवावर आलं. विचार करा, छत्रपती शिवाजीराजांना राजांनी जेव्हा तुकाराम महाराजांना नजराना पाठवलं, तेव्हा तुकाराम महाराजांचं वाक्य काय, तेने आपली सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी, कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. तुकाराम महाराजांनी संदेश दिला. आणि असे देव देश धर्म याचं वेळ जर आपल्याला लागलं ना माऊली, तर खरंच आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आपलंच कल्याण होईल असं नाही, आपल्या पिढ्यांचं कल्याण होतंय. ज्या घरामध्ये भक्त जन्माला येतो त्याचे 21 पिढ्यांचा उद्धार होतो, आणि ज्या घरामध्ये अभक्त जन्माला येतो ना त्यांचं 42 पिढ्यांचा नाश पावतो. 42 पिढे अभक्ताचे नरकात जातात. आपले स्वर्गातले नरकातले जे काही पूर्वज असतील ते असं वाट बघत असतात की माझ्या कुळात कधी भक्त जन्माला येतो आणि माझा कधी उद्धार होईल. तेथे हरीचे दास जन्म घेतील. तर अशा भक्तांच्या घरी भगवंत रात्रंदिवस काम करत असतो. न सांगता कधी काम सर्व कामे भगवंत अशा ठिकाणी नांदत असतो. तुम्हाला सांगतो मी माऊली, भगवंताने आपल्याला अनमोल असा निर्णय दिलेला आहे. वेळ कमी आहे. दादा किती वाजेपर्यंत आणलं? कशासाठी आणलं? तुमच्या आमच्यासाठी आणलं. आपल्याला मनोरंजनाचं रोग झालं आणि ते रोग बरा करण्यासाठी भारुड नावाचं औषध, सोगी भारुड नावाचं औषध नाथ महाराजांनी तयार केले आणि त्या भक्तीचं रसायन ओतलं. आणि आज या ठिकाणी श्री स्वामी समर्थ सेवा मंच, संस्कृती मंच, देसाई दादा असो, चगुले दादा असो किंवा गायकवाड बापू गायकवाड दादा असो, त्यांच्या मार्फत या ठिकाणी या कमिटीच्या मार्फत आज या माझ्या रूपामध्ये या ठिकाणी आज समोर आपल्या समोर आणून ठेवलेलं आहे. आता हे औषध घ्यायचं का नुसतं लेबल बघायचं हे तुम्ही ठरवा. आतापर्यंत मी तुम्हाला अनेक सोंग करून दाखवले, हे फक्त तुम्हाला दिलेले भुलेचे इंजेक्शन आहे. आतापर्यंत तुम्हाला काय केलेलं आहे? भुलेचं इंजेक्शन दिलेलं आहे. आता खरं मी ऑपरेशनला उभारलोय. तुम्हाला चांगली भूक चढली का नाही? आता काय टेन्शन आहे का? नाही ना. आता तुम्ही जागचं हलायचं नाही. आता ऑपरेशन सक्सेस होईपर्यंत जागचं तुम्ही हलायचं नाही. का सांगतो मी? आता तुम्हाला भुलेचा बुरमुंडा दिला, दादला दिला, 70 पाव दिला, किती 4 डोस दिले, येडी 4 डोस दिले. तुम्हाला भूक चांगली चढली. हे बघून मी आता ऑपरेशनला उभारलोय. आणि आता जर का तुम्ही हल्ला तर टाका चुकणार. चुकणार का नाही? आणि टाका चुकला की काय होणार? पू होणार. पू झाला की काय होणार? ऑपरेशन फेल. आणि ऑपरेशन फेल झाल्यावर तुम्ही म्हणून सांगतो, आता कोणी जागचं हलायचं नाही. आणि जागचे हल्ले काही झालं तर आम्ही कोणी इथले जबाबदार नाही. म्हणून आता टाका पूर्ण दिलाय. हा न मिळणारा मॉडेल आहे.
हे मानव शरीर म्हणजे भगवंताची प्राप्ती करून घेण्याचं एकमेव साधन. हे मानव शरीर म्हणजे देशाची सेवा करण्याची एकमेव शरीर. इतर प्राणी देशाची सेवा करतात का? नाही, ते फक्त आपली सेवा करतात. फक्त माणूस असा आहे की सगळ्यांची सेवा करू शकतो. भगवंतानी न मिळणारं मॉडेल हे आपल्याला दिलं. देव इच्छिता ती पाह जन धन्य जन्माला आलो आणि दास विठोबाचे झालो. हे भगवंत हे नरदेव ते ये लोक स्वर्गीय अमर इच्छिता ती देवा मृत्यू लोकी व्हावे जन्मामा. स्वर्गातले इंद्र चंद्र ते सगळे म्हणतात की या ठिकाणी आम्हाला मानव म्हणून जन्माला घाल देवा. पण त्यांना हे न मिळणारं मॉडेल आपल्याला भगवंताने दिलंय. ते कशासाठी दिलंय? हे मानव शरीर म्हणजे फायनलची मॅच आहे. IPL बघताय ना सगळे आता. फायनलची मॅच महत्वाची का? मधले कसोटी किती खेळा काही होऊ द्या, पण फायनलला चांगलं कामगिरी केली पाहिजे तर आपण जिंकू. मानव शरीर म्हणजे फायनलची मॅच आहे. तुम्हाला अजून एक सांगू का? मानव शरीर म्हणजे बोर्डाची परीक्षा आहे. मानव शरीर म्हणजे काय? बोर्डाची परीक्षा. तुम्ही वर्षभर 10वीला काय केलं याला महत्व नाही, 12वीला काय केलं वर्षभर याला महत्व नाही, तर 12वीच्या बोर्डामध्ये तुम्ही किती अभ्यास करून किती लिहिला याला महत्व आहे. आणि तुला जर पास व्हायचं असेल तर इथं नीट अभ्यास कर आणि नीट पेपर मध्ये व्यवस्थित लिही. मानव शरीर म्हणजे बोर्डाची परीक्षा आहे. आपल्या सगळ्यांची बोर्डाची परीक्षा आहे. विचार करा, इथं देवाने आपल्याला माणूस म्हणून जन्माला घातलाय तर माणूस माणसासारखं राहावा असं संत सांगतात की बाबा. पण माणूस आचार राहिला नाही, विचार राहिला नाही, नको ते करायला लागलाय. आपल्याला भगवंतानी हा नरदेह दिलाय. आईच्या गर्भात असताना नको नको ते तेवढे आपल्याला त्रास झाले. काय सांगू, गरमीची यातना मधून आठविता नारायणा. गर्भामध्ये असताना मलमूत्र विष्ठा याच्यामध्ये घाणीमध्ये वाढत असताना अनेक त्रास आपल्याला झाले आणि त्यावेळी आपल्याला भगवंताला हात जोडलो. एक वेळ तरी या दुःखा वेगळे दुरितांचे जाळे उगवणे. भगवंता मला या दुःखातून बाजूला काढ. तुम्हाला म्हणून तो भगवंताला विनंती करतो, नको देवा मला नको नको नको. त्याला या जन्माचा वीट आलेला असतो म्हणून तो जगायचं नको म्हणतो. आणि 9वा महिना पूर्ण होतो. 9वा महिना पूर्ण झाला की काय होतं? बाळाचा जन्म होतो. आणि जन्म झाल्या झाला त्याला मागचं सगळं विस्मरण पडतं आणि माया चिटकती. माया चिटकल्यानंतर रडायला लागतं. आणि आपल्याकडे एक पद्धत आहे, जन्मलं की बाळ लगेच मुलगा आहे का मुलगी, मुलगा आहे का मुलगी, मुलगा आहे का मुलगी. तुम्हाला सांगते मी, त्या मुलगा मुलगीच्या नादामध्ये कित्येक निष्पाप बालकांचे जीव गेले हो. कित्येक निष्पाप बालकांचे जीव गर्भातच गेले. तुम्हाला खरं सांगू का, मुलगा मुलगी भेद करू नका माऊली. आता सरकारने त्याच्यावर बंदी आणली, खूप चांगलं केलेलं आहे. कारण हे जर सरासरी जर बघितलं आपण मुला मुलींचं, आता मुलगी नाहीच माऊली. लग्नाला मुली भेटत नाहीत. आता मुलांचं काय खरं नाही. आता ज्यांचं झालं त्यांचं झालं, जे राहिले ते अलग निरंजन. मुलगा मुलगी भेद करू नका माऊली. मुलगी नको मुलगी नको. संत विचार मांडतात, मुलगी नको मुलगी नको. आपण म्हणतो ना, मुलगी नको मुलगी नको. उद्या तुमच्या मुलाला मुलगी मिळेल का? प्रश्न आहे विचारवंतांचे. मुलगी नको मुलगी नको. उद्या तुमच्या मुलाला मुलगी मिळेल का? आणि 5 पांडवामध्ये 1 द्रौपदी. सांगा या कलियुगात चालेल का? चालेल का? नाही. म्हणून सांगतात, नका करू गर्भात तुम्ही खून ओ. उद्या मिळणार नाही तुम्हा सून. नका करू गर्भात तुम्ही खून खून खून. उद्या मिळणार नाही तुम्हा सून. नका करू तुम्ही गर्भात खून. उद्या मिळणार नाही तुम्हा सून. उद्या मिळणार नाही तुम्हा सून. म्हणून सांगतो की गर्भामध्ये मुलगा मुलगी भेद मानू नका. कन्या तरी देई कशी मुक्ताबाई सारखी असावी. संत सुद्धा म्हणतात, कन्या देई भागीरथी सारखी, मुक्ताबाई सारखी, जनाबाई सारखी कन्या असावी. असो. आणि पुढे काय होतं, थोडासा मोठा होतो. 10 वर्ष बालपण, 20 वर्ष तारुण्य, अंगी भरला अभिमान. त्याशी न कळे कोणतेही साधन. 10 वर्ष बालपणामध्ये निघून जातात माऊली. 10 वर्ष बालपणामध्ये निघून जातात. आणि काय होतं पुढं? 10 वर्षानंतर 16वं वर्ष आपल्या आयुष्यात येतं आणि आपल्याला समाज शिकवतो. 16वं वर्ष धोक्यात, 16वं वर्ष धोक्यात.
धोक्याचं 16 वर्ष हो. मला सांगा 16 वर्ष धोक्याचं आहे का? नाही ना माऊली. 16 वर्ष म्हणजे वापशाचं वय आहे. वापसा कळतो का? वापसा कळतो? पक्के पुणेरी. वापसा शेतकऱ्यांना कळतो. वापसा म्हणजे काय? जेव्हा 2 महिने उन्हाळ्यात तो शेतकरी शेतीची मशागत करतो, त्याच्यानंतर मोठा पाऊस होतो, पावसानंतर ती जमीन पेरणी योग्य जी होती ना, ती भुसभुशीत माती, त्याला वापसा म्हणतात. आणि त्या वापसामध्ये जर पेरणी केलं तरच पीक येतं, नाहीतर पिकाची गॅरंटी नाही. तसं 16 वर्ष म्हणजे आयुष्यातलं वापशाचं वर्ष. 16 वर्ष म्हणजे काय? वापसाचं वर्ष आहे. शेतकरी वापसा आला की सगळे कामच टाकून तो पहिलं पेरणी करतो. तुकाराम महाराज